नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओवरती। आणि आज आपण जाणार आहे सोमेश्वर वॉटरफॉलला। CBS पासून साधारणतः 14 किलोमीटरचं अंतर आहे। तर आम्ही आता रिक्षामध्ये बसून आणि शिवाजीनगरकडे निघलोय। इथून जवळपास भाडं आहे ते शिवाजीनगरचं 3 आणि तिथून 10 रुपये भाडं आहे। तिथून अजून पाहायला काय मस्त आहे तिकडे जवळपास। आता सोमेश्वर अलीकडे इकडे घेतला ना धबधबा हा आणि सोमेश्वर जायचं। सोमेश्वर पुढे गेलं तर मुन्नावरच्या गणपती मुन्नावरच्या गणपती झाल्या पंचवटीमध्ये फिरला, सीताकुपा सगळं फिरला। पुढे अजून गेला सूर्यनारायण मंदिर मोठं बेस्ट आहे। तर रिक्षावाल्याकडून आपण थोडीशी माहिती घेतली, अजून फिरायला ठिकाण माहिती करून घेतले। पण आता शिवाजीनगरला उतरलोय आणि इथून आपण आता दुसरी रिक्षा बघू। इथं जो समोर बोर्ड दिसतो इथून आपल्याला पुढे जायचं आहे। आणि इथून बघा इथं पण एक बोर्ड आहे आणि इथं बालाजी मंदिर आहे। इथे जायला प्रत्येक गाडीचं चार्जेस वगैरे घेतात, तर पावती फाडावी लागते। तर सोमेश्वरला येताना पहिल्यांदा इथे आपल्याला एक गार्डन लागतो आणि गार्डन मध्ये काय आज एवढी गर्दी नाही। आणि हा रस्ता आहे समोर, इकडून आपल्याला जावं लागतो। आणि इकडच्या साईडला मोठं असं घर आहे, जुनं घर आहे। तर इथे आल्यावर पहिल्यांदा आपल्याला श्री दक्षमुखी हनुमान मंदिर बघायला मिळतं। पहिले तर आपण आता इथं दर्शन करणार आहे, त्याच्यानंतर पुढे जाणार आहे। चला, तर आपलं दर्शन झालंय, आपण आता पुढे निघू। तर हनुमानाचं दर्शन करून आल्यानंतर आपल्याला इथं एक तारेश्वर महादेव मंदिर बघायला मिळतं। आणि त्याच्याच इथं खाल्ल्या साईडला बटुकेश्वर महादेव मंदिर आहे। आणि इकडे तुम्ही नदी बघू शकता, किती असं पाणी वाहू राहिले। आणि तिथे समोर आपल्याला कमळ पण दिसू राहिले पाण्यामध्ये। तर हा आहे पुलाचा वरचा भाग। त्याच्यानंतर आपण खालच्या बाजूला बघणार आहे आणि तिथे जो आपल्याला समोर दिसतोय तिथे आहे सोमेश्वर धबधबा। तर आपण आता तिकडे जाणार आहे। तर इथं आल्यावर आपल्याला म्हणजे गाड्यांचं किती हे तिकीट वगैरे राहतं ते आपल्याला इथं बघायला मिळेल। आणि इथून आपल्याला खाली जायचं आहे। तर धबधब्याकडे येताना आपल्याला इथं एक सर्वात जुनं असं बांधकाम बघायला मिळेल। आणि तिकडून आल्यावरती इथं पावती वगैरे चेक केली जाते आणि ज्यांनी पावती नसेल घेतली तर इथे परत पावती घ्यावी लागते। तर मित्रांनो, इथे जे मंदिर आहे हे लय उंचावरती आहे आणि इथून आपण पूर्ण असं सोमेश्वर धबधब्याचा पूर्ण असा नजारा इथून बघायला मिळेल। आणि जायला आपल्याला इथून पायऱ्या आहेत आणि हे पूर्ण सेफ्टीसाठी दोन्ही बाजूने आपल्याला बांधलेलं दिसतंय ना। आणि पावसाचं पाणी लय येतं, त्याच्यामुळं इथे तुम्ही बघू शकता कचरा वगैरे अडकलेला आहे। आणि आपण आता तिकडं खालच्या साईडला जाणार आहे। तर पावसाळ्यामध्ये लय पाणी येतं, तर इथं तुम्ही कचरा बघू शकता। जे वरून पाणी येतं ना ते इथपर्यंत असं वरतून येतं आणि इथे बघू शकता किती कचरा आहे। त्याच्यामध्ये देवाची मूर्ती पण अडकेल आहे। तर इथे जे पुराचं पाणी वरून येतं ना ते इथपर्यंत वरती येत आहे। तर इथे एक देवाची मूर्ती होती, तर ती आपण आता पाण्यात सोडणार आहे। तर जायला आपल्याला इथून रस्ता आहे आणि आपण आता इथून जाणार आहे। तर जायला आपल्याला इथून रस्ता आहे आणि दोन्ही बाजूने खडक पूर्ण असं कोरून आणि त्याच्यामध्ये अशा पायऱ्या बनवल्या आहेत। आणि इथे शेवाळ पण आहे आणि कचरा पण करेल आहे। तर इथूनच आपल्याला धबधब्याचा आवाज येऊ राहिला आहे। इथं शेवाळ पण लय आहे। आणि आपण आता ही मूर्ती सापडेल आहे ती आपण आता पाण्यात सोडणार आहे। तर मित्रांनो, आपण इथून उतरलोय आणि बघू शकता किती असं दगड फोडून आणि त्याच्यामध्ये पायऱ्या बनवलेल्या आहेत। आणि बघू शकता इकडं असा धबधब्याचा नजारा। ज्यावेळेस पावसाळा राहतो त्यावेळेस या धबधब्यामध्ये एवढं पाणी राहतं का इथे यायला पण वाट नाही राहत। म्हणजे
पावसाचं पाणी पूर्णपणे असं भरून जातं आणि वरती पण तुम्ही बघू शकता जे सेफ्टीसाठी बांधलेलं आहे ना त्याच्यामध्ये पण कचरा वगैरे अडकेला आहे. तर त्याच्यावरूनच तुम्हाला अंदाज येईल का पावसाचं पाणी किती असं येत असेल. आणि इथून हे पाणी वाहून आणि परत असं खाली जातं. खाली मित्रांनो असे ठिकठिकाणी खड्डे आहेत, तर येताना थोडंसं काळजी घ्या, कारण की ते खड्डे एवढे खोल आहेत की त्याच्यामध्ये आपला पाय फ्रॅक्चर पण होऊ शकतो, म्हणजे पाय मुडू पण शकतो. छोटे आणि लई खोल पण आहे, त्याच्यामुळं ॲक्सिडेंट होण्याची शक्यता पण आहे. आपला आता धबधबा बघून झालाय, आपण आता तिकडं थोडंसं वरती जाऊ, तिकडं बघू बरं. आणि इकडे बघू शकता आता इथं ते बाबा आहे ते मासे पकडू राहिले. आपण आता बघू बरं किती मासे पकडत आणि जाळ वगैरे लावेल आहे. तर इथं बाबांनी एक मासा पकडलेला आहे, तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मासे पण पकडले जातात इथं. आपल्याला परत ज्या रस्त्याने आलो होतो त्याच रस्त्याने परत जायचं आहे आणि आपण आता निघू. तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.